गोविंदाय नमो नमः। आत्मरूप गणेशु किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास। ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास। विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास। ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल हो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये नेमकी जोडी कुणाची करावी आणि ती जोडी केल्यानंतर त्याचं काय फळ प्राप्त होणार आहे आणि त्याचा काय फायदा होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण जगद्गुरु तुकोबाराय आजच्या सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये करतायत। विठ्ठल दादाजी महाराज वायसळ आणि आपल्या गावातील भजनी मंडळ यांच्या विनंतीला मान देऊन ही सेवा करण्याचा योग आहे। आज सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी सर्व भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने माझ्याकडे आली। विठ्ठल हो, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये नेमकी जोडी कोणाची करावी आणि ती जोडी केल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत। जगद्गुरु तुकोबाराय मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून या ठिकाणी येत आहेत। ते कशासाठी तर तुम्हा आम्हा सर्वांना सन्मार्गाला लावण्यासाठी। हे जग आडरानाने धावत आहे आणि ह्या आडराने धावणाऱ्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय किंवा मी या ठिकाणी आलोय अशी स्पष्ट भूमिका जगद्गुरु तुकोबारायांची आहे। जगद्गुरु तुकोबाराय तसं वर्णनही करतात। आम्ही वैकुंठ आडराणी भरले जग या आडराणी भरलेल्या जगाला
सन्मार्गाला लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय, अशी स्पष्ट भूमिका जगद्गुरु तुकोबारायांची आहे। मग तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की जगद्गुरु तुकोबाराया या ठिकाणी आपल्याला किंवा जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी या ठिकाणी आलेत, योग्य मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेत। पण या ठिकाणी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला नेमकं मार्ग कोणता दाखवला? कोणता मार्ग दाखवला? तर जगद्गुरु तुकोबारायांनी एक मार्ग आपल्याला दाखवला की जगद्गुरु तुकोबारायांनी नामचिंतनाचा मार्ग आपल्याला दाखवला आहे। विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नामचिंतनाची वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा, इतर वाटेने तुम्ही जाऊच नका, नका जाऊ आडराणी ऐसे गरजती पुराणी, आडरानाने तुम्ही जाऊ नका, नामचिंतनाचीच वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा। विठ्ठल हो, नामचिंतनाचीच वाट का जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला धरायला लावतायत? त्याचं एक कारण आहे। कारण नामचिंतनाची जी वाट आहे ती अतिशय सोपी आहे, सर्वांना जाता येईल अशी ती वाट आहे आणि सर्वांना त्या वाटेने जात असताना कसलाही त्रास होणार नाही, कसलीही अडचण होणार नाही, म्हणून ती वाट अतिशय सोपी आहे। माऊली ज्ञानोबाराया नामचिंतनाची वाट किंवा नामचिंतन किती सोपं आहे माऊली ज्ञानोबाराया हरिपाठामध्ये वर्णन करतायत। नाम संकीर्तन सोपे जळतील पापे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की साधन अतिशय सोपं आहे। माऊली ज्ञानोबाराय अतिशय सोपं असं असणारं फक्त काय आहे तर नामचिंतन। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त नामचिंतनाची वाट धरा। का धरा? कारण हे साधन सगळ्यात सोपं आहे। सगळ्यात म्हणजे आणखीन कोणकोणते आहेत तर शास्त्रकार वर्णन करतायत। जप तप योग याग तीर्थ व्रत ज्ञान कर्म आणि उपासना ही जी सर्व काही साधनं सांगितलेली आहे त्यापैकी नामचिंतन हे अतिशय सोपं आहे। किती सोपं आहे? किती सोपं आहे? नामसंकीर्तनाच्या अभंगामध्ये शेवटचं चरण आहे। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. इतकं सोपं आहे. किती सोपं आहे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की इतर साधनांच्या तुम्ही नादी लागू नका, नका जाऊ आडराणी. ऐसे गरजती पुराणे, म्हणून नामचिंतनाची वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा. विठ्ठल. हो, पण लोकांचा स्वभाव असतो, लोकांचा स्वभाव असतो. ज्या वाटेने जाऊ नका म्हटलं की लोक त्या वाटेने गेल्याशिवाय राहणार नाही. जे खाऊ नका म्हटलं ते खाल्ल्याशिवाय राहणार नाही, आणि जे पिऊ नका म्हटलं ते पिल्याशिवाय राहणार नाही. मग ह्या वाटेने जाऊ नका म्हटलं तरी लोकांचा काय आहे तर स्वभाव आहे. व्यवहारात नाही त्या वाटेने गेल्यानंतर काय होतं, एक व्यवहारिक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखाद्या रस्त्याला आपण जर लागलो आणि त्या रस्त्यावरती लिहिलेलं असतं की नॅशनल हायवे, काय लिहिलेलं असतं नॅशनल हायवे, आणि त्या नॅशनल हायवेला आपण लागल्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ज्या हायवेवरती नॅशनल हायवे लिहिलेलं होतं त्यातलं नॅशनल गायब झालं आणि खाली काय शिल्लक राहिलं, फक्त हायवे. आणखीन काही अंतर चालून गेल्यानंतर त्या हायवेचं हायही निघून जातं आणि काय शिल्लक राहतं, फक्त वे शिल्लक राहतं. आणखीन काही अंतर चालून गेल्यानंतर त्या रस्त्याचं डांबरीकरणही संपून जातं, खडीकरण सुरू होतं. आणखीन काही अंतर चालून गेल्यानंतर त्याचं खडीकरणही संपून जातं आणि खड्डाकरण चालू होतं. आणखीन काही अंतर चालून गेल्यानंतर लोक म्हणतायत की महाराज गाडी पुढे जाणार नाही, तुम्हाला गाडी याच ठिकाणी लावावी लागेल आणि या ठिकाणी पुढचा प्रवास तुम्हाला कसा करावा लागेल, पै करावा लागेल. मग अशा वाटेने गेल्यानंतर व्यवहारिक वाट, व्यवहारातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की व्यवहारिक वाटेने गेल्यानंतर अशी फजिती होत असेल तर मग पारमार्थिक ज्या वाटा आहेत, ज्या वाटा दुस्तर आहेत, कठीण आहे, अशा वाटेने गेल्यानंतर काय होतं माऊली ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये ऐका. विठ्ठल विठ्ठल. हो, परमार्थामध्ये अशा काही वाटा आहेत की त्या वाटेने गेल्यानंतर काय होतं माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. माऊली ज्ञानोबाराय 3 दृष्टांत देत आहेत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत की एक माणूस प्रवासाला निघाला, एक माणूस प्रवासाला निघाला. मे महिन्याचं ऊन होतं, अतिशय तहान लागली, भूक लागली, काय खाऊ काय पिऊ अशी त्याची परिस्थिती झाली आणि तरीही तो काय करायला लागला, प्रवास करायला लागला. प्रवास करत असताना त्याला अतिशय भूक लागली होती. मग तो आजूबाजूला पाहू लागला की कुठे खायला आपल्याला मिळतंय का, असं तो आजूबाजूला बघू लागला. त्याला फार मोठं झाड दिसलं. त्याने त्या झाडाची 25-30 फळं तोडली आणि आपल्या ओटीमध्ये घेतली आणि बाजूला एक झाड होतं, त्या झाडाखाली तो येऊन बसला. तो त्या झाडाखाली येऊन बसल्यानंतर त्याने त्यातलं एक फळ घेतलं. संतभाऊ त्याने त्यातलं एक फळ घेतलं आणि फळ घेतल्यानंतर ते फळ फोडलं आणि खायला सुरुवात केली. काय केलं त्याने एक फळ घेतलं, जी 25-30 फळं तोडली होती त्यातलं एक फळ त्याने घेतलं आणि फोडलं आणि फोडल्यानंतर खायला सुरुवात केली. पण खायला सुरुवात करण्याच्या आधी ते फळ कशाचं होतं माहिती का तुम्हाला? ते फळ कशाचं होतं तर ते फळ होतं रुईचं. कशाचं? रुईचं. रुई माहिती तुम्हाला सर्वांना, सगळ्यांना माहिती. शेतकरी माणसं आहेत, सर्वांना ग्रामीण भागात रुई प्रचलित आहे. त्याने त्यातलं एक फळ घेतलं, फोडलं. मग ते फोडल्यानंतर त्या रुईच्या फळातून अनिल भाऊ काय निघालं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला काय म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. रुईचं फळ फोडल्यानंतर त्याच्यातून काय निघतं? म्हातारी. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि त्याला मराठी भाषेत म्हातारीच म्हणतात बरं का. त्या फळातून जे काही बाहेर पडतं त्याला मराठी भाषेत काय म्हणतात? म्हातारीच म्हणतात. त्याने ते फळ घेतलं, फोडलं आणि फोडल्यानंतर त्याच्यातून काय निघायला लागलं? म्हातारी. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला, कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला, म्हणून या डोले तोडू गेला. खाऊ बैठे तो नुसतीच रुई बुडी, खाऊ बैठे
नुसतीच रुई उडी ठाकलो बापुडी तैसे झाले संत ते कवन संत ते कवन हे जाणवे कोण केशिराज कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला म्हणून या डोले तोडू गेला खाऊ बैठे तो नुसतीच रुई उडी ठाकलो बापुडी तैसे झाले त्या ठिकाणी तो फळ नसताना फळ समजला आणि फसला त्याने ते फळ टाकून दिले आणि तो पुढच्या प्रवासाला निघाला माझा एक दृष्टांत संपला माऊली ज्ञानोबा 3 दृष्टांत देत आहेत पहिला फळापाशी गेला फळ नसताना फळ समजला आणि त्या ठिकाणी तो फसला तो पुढच्या प्रवासाला निघाला दिवसभर चाललेला होता तहान लागलेली होती भूक लागलेली होती तरीही तो प्रवास करत होता प्रवास करत 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 संध्याकाळी तो एका गावामध्ये पोहोचला त्या गावामध्ये फार मोठं मंदिर होतं त्या मंदिराच्या बाजूला ओटा होता आणि तो त्या वाट्यावरती येऊन बसला आता वाट्यावरती येऊन बसल्यानंतर दिवसभर प्रवास झालेला होता अतिशय अंग त्याचं दुखत होतं काय होत होतं अंग दुखत होतं मग बाजूला काही माणसं चाललेली होती त्याने त्या माणसाला विचारलं म्हटले का हो दिवसभर खूप प्रवास झाला म्हटले खूप अंग दुखते मग अंग दुखणं बरं व्हावं याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा मग त्या माणसांनी त्याला उपाय सांगितला म्हटले काही नाही एखादं तेल घ्या सर्व अंगाची मालिश करा सर्व अंगाची काय करा मालिश करा आणि मंदिरामध्ये जाऊन झोपा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल मग त्याने काय केलं आपल्याला कुठंतरी तेल मिळतंय का याच्या अपेक्षाने तो आजूबाजूला बघू लागला मंदिराच्या बाजूला एक घर होतं तो त्या घरामध्ये गेला त्या ठिकाणी एक बाई होती आता ती बाई अशी होती अशी भोवती कोणाला प्यायला पाणी देत नव्हती ती बाई कोणाला प्यायला पाणी देत नव्हती आता ती बाई याला तेल देणार आहे का तरी हा तेल मागायला त्या ठिकाणी गेला त्या बाईने हा ना करता करता एक घरातून 4-5 बिबे काढले याच्या हातावरती दिले ज्याने ते बिबे घेतले मंदिरामध्ये आला मंदिराच्या बाहेर एक नारळाची करोटी पडलेली होती त्याने ते काय केले बिबे फोडले आणि फोडल्यानंतर त्या बिब्याचं तेल काय केलं तुम्ही बोला ना तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला कळतंय काय विठ्ठल हो त्याने त्या बिब्याचं तेल काढलं कशाचं तेल काढलं माऊली भाऊ कशाचं काढलं बिब्याचं बिबा माहितीये तुम्हाला हा भाऊराव भाऊ एवढा मोठा राहतो असा नाही बिबा असा छोटा असतो अतिशय लहान असतो मूर्ती लहान पण कीर्ती महान अतिशय जहाल जुन्या काळातले लोक सांगायचे की तो एवढा जहाल होता की त्याचं तेल काढताना जर ते तेल हातावरती सांडलं तर त्या हाताचं काय करायचं चट्टा घेऊन उठायचं असंही बोललं जात आहे की त्या बिब्याला 2 भोसके असतात काय असतात 2 भोसके असतात त्या बिब्याच्या भोसक्यामध्ये त्या छिद्रामध्ये आपण जर इकडं सुई घातली तर तिकडं दुसऱ्याच्या डोळ्यात ते पाणी काढतं एवढा तो जहाल असतो असा बिबवा त्याने घेतला फोडले आणि त्याचं तेल काढलं आणि अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या शिंडीपर्यंत त्याने सर्व अंगाची मालिश केली आणि तो मंदिरात जाऊन झोपला आता मंदिरात जाऊन झोपल्यानंतर त्याची मस्त विश्रांती झाली असं आहे की नाही हा अहो काय सांगता महाराज माऊली ज्ञानोबा वर्णन करतायत कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला बिबवा तो तयाचे ते स्नेह लाविता अंगणी तयाचे ते स्नेह लाविता अंगणी सुजला सर्वांगी तैसे झाले संत ते कवन हे जाणवे कोण केशिराज कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखिला बिबवातो तयाचे ते स्नेह
लाविता अंगणी सुजला सर्वांगी तैसे झाले सकाळी उठला अगडबमच्या तगडबम झाला सर्व अंगाने सुजला। माऊली ज्ञानोबा म्हणतायत की सकाळी उठल्यानंतर त्याला काही बोलता येणार चालता येणार कोणाला काही सांगता येणार तरीही तो प्रवासाला निघाला। पण गंमत अशी झाली आधीच हौस आणि त्याच्यात आला पाऊस। आता पाऊस आल्यानंतर माणसाचा स्वभाव आहे की कुठंतरी आश्रय घेणे। मग त्याने काय केलं की कुठंतरी आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला। त्याला बाजूला एक छोटीशी काटेरी झुडूप दिसली। त्याने त्या काटेरी झुडपाच्या आश्रयाला तो गेला आणि काटेच्या झुडपाच्या आश्रयाला गेल्यानंतर पाऊस आल्यानंतर तो त्या काटेरी झुडपामध्ये घुसला। पण गंमत अशी झाली की त्या काटेरी झुडपामध्ये काय होती तर अस्वल होती। आता हा काटेरी झुडपामध्ये घुसल्यानंतर ती अस्वल खरबडून जागी झाली आणि खरबडून जागे झाल्यानंतर तिने याच्यावरती हल्ला चढवला, याचे नाक कान तोडायला सुरुवात केली। माऊली ज्ञानोबा वर्णन करतायत की कोणी एके प्राणी पडिला असे झडी म्हणून या गेला पैल झाडी खाखाती उठली अस्वल लवड सवडी नाक कान तोडी तैसे झाले। माऊली ज्ञानोबा म्हणतायत की 3 दृष्टांत संपली। पहिला फळापाशी गेला, फळ नसताना फळ समजला। दुसरा बिब्यापाशी गेला, बिबवा स्नेहाळू नसताना स्नेहाळू वाटला। आणि तिसरा काटेरी झुडपाच्या आश्रयाला गेला आणि आपलं स्वतःचं अस्तित्व नष्ट करून बसला। मग ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतायत की अशा वाटेने गेल्यानंतर आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही। मग परमार्थामध्ये अशा कोणत्या वाटा आहेत की त्या वाटेने गेल्यानंतर आपली फजिती होईल हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही। तुम्ही रोज टीव्ही चॅनल मोबाईल बघणारे माणसं आहात। नाही त्याला देव म्हणतो, नाही त्याला संत म्हणतो आणि नाही त्याच्या संगतीमध्ये जातो। त्याचा परिणाम का होतो हे रोज टीव्ही चॅनलला चालू आहे, मला तुम्हाला सांगायचं नाही। पण काय होतं नाही त्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं स्वतःचं अस्तित्व नष्ट करून बसतो। कोणाच्याही संगतीमध्ये गेल्यानंतर एखादा देव नसताना देव समजतो, संत नसताना संत समजतो आणि त्याच्या आश्रयाला गेल्यानंतर आतापर्यंत कुटुंब उद्ध्वस्त झालीत हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। विठ्ठल विठ्ठल। हो, मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की नका जाऊ आडराणी, त्या वाटेने तुम्ही जाऊच नका, फक्त नामचिंतनाची वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा। विठ्ठल विठ्ठल। मग अशी वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा। मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की अशा वाटेला गेल्यानंतर आपल्याला निश्चित आपलं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला आपलं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या अपेक्षेने आपण या परमार्थामध्ये आलोय ती अपेक्षा आपली पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल विठ्ठल। हो, मग नामचिंतनाची वाट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धरा। जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी नामचिंतन करत असताना नामचिंतनाचा प्रचार प्रसार करू लागले। गावोगावी जाऊन जगद्गुरु तुकोबराय नामचिंतनाचं महत्त्व सांगू लागले। काही वेळेस नामाचं चिंतन महत्त्व सांगत असताना देहाचं महत्त्व सांगून नामचिंतनाचं महत्त्व सांगायचे, कधी काळाचं महत्त्व सांगून नामचिंतनाचं महत्त्व त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगायचे। आणि नामचिंतनाचा प्रचार प्रसार करत असताना लोकही नामचिंतन करू लागले, नामचिंतनाकडे वळू लागले। पण त्या काळचे काही बुद्धिजीवी लोक, नास्तिक लोक जगद्गुरु तुकोबरायांना नावं ठेवू लागली आणि काही लोक जगद्गुरु तुकोबरायांकडे आली आणि जगद्गुरु तुकोबरायाला म्हणू लागली की जगद्गुरु तुकोबराया, अहो लोकांना हवं काय आणि तुम्ही सांगता काय? लोकांना ज्याची गरज आहे ते तुम्ही सांगा, लोकांना ज्याची गरज नाही ते तुम्ही सांगण्यामध्ये तुमचा वेळ घालू नका, पण लोकांना ज्याची गरज आहे ते मात्र तुम्ही सांगा। जगद्गुरु तुकोबराय म्हणले की लोकांना ज्याची गरज आहे ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो नाही। लोकांना ज्याची गरज आहे आणि लोक ते मिळवू शकत नाही
ते कशा पद्धतीने मिळवता येईल हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलोय. विठ्ठल हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की जाऊ द्या, लोकांचा विषय सोडू द्या, लोकांचा विषय सोडून द्या, पण तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले ते मला सांगा. तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्हाला ज्याची गरज असेल ते मला सांगा, मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय असं बोलल्यानंतर ती लोक जगद्गुरु तुकोबारायांना म्हणली की जगद्गुरु तुकोबाराया, अहो आम्हाला कशाची गरज आहे हे सांगण्याची काही या ठिकाणी गरजच नाही. का? कारण आमची रात्रंदिवस जी धडपड चालू आहे, आमचे रात्रंदिवस जे कष्ट चालू आहे ते फक्त आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि आम्हाला सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी. विठ्ठल हो, रात्रंदिवस आमची धडपड चालू आहे, हे कर ते कर ते कर हे कर. आमचं जे काही चालू आहे, गावकारण असेल, राजकारण असेल, गुंडगिरी असेल, जे काही असेल, दुनिया इकडची तिकडं, तिकडची इकडं, उलथीची पालथी, पालथीची उतानी. अहो नाही ते धंदे आपले जे चालू आहे ते कशासाठी? कशासाठी? तुम्ही असो किंवा मी असो, कशासाठी? फक्त जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि तुम्हाला सुख प्राप्त व्हावं असं तुम्हाला वाटतंय. म्हटले हो. मग आतापर्यंत तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले की नाही केले? म्हटले प्रयत्न केले. मग प्रयत्न करून सुद्धा तुमच्या जीवनातलं दुःख गेलंय का? म्हटले नाही. तुम्हाला सुख प्राप्त झालंय का? म्हटले नाही. मग कधी होणार आहे? म्हणजे तेही काही सांगता येणार नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आतापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न केले. आता या ठिकाणी अशोक भाऊ बसलेले आहेत. अशोक भाऊ निरफळ. अशोक भाऊ तुमचं वय किती आहे? 72. किती वर्ष वय अशोक भाऊंचं? 72 वर्ष. मला सांगा, 72 वर्षामध्ये तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले की नाही केले? केले. तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं झालंय का? हा, हसू नका. त्यांना मी उदाहरण म्हणून समोर घेतलंय, पण ही सर्व परिस्थिती आपली सगळ्यांची आहे. त्यांना फक्त मी उदाहरण म्हणून या ठिकाणी घेतलंय. पण 72 वर्षात, 70 वर्षात, 80 वर्षात, 90 वर्षात आपलं जीवनातलं दुःख जर नाहीसं होत नसेल आणि आपल्याला जर सुख प्राप्त होत नसेल तर अशी ही गोष्ट कशी काय शक्य आहे? कारण 80 वर्ष, 90 वर्ष आपण आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी आपण किती दिवस, वर्षानुवर्ष आपण त्याच्यासाठी कष्ट घेतलेत. आपण त्या ठिकाणी संसारामध्ये तेवढं सोसलंय. कशासाठी? फक्त दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की एवढे सगळे कुटाणे करून तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होत नसेल आणि सुख तुम्हाला जर प्राप्त होत नसेल तर तुमची पद्धत काहीतरी चुकीची असली पाहिजे. विठ्ठल कारण शास्त्रीय सिद्धांत असा सांगतो की एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल, एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल किंवा तुमची इच्छा असेल आणि ती मिळवण्यासाठी जर तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केले, तेवढे प्रामाणिक प्रयत्न जर तुम्ही केले तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे माऊली भाऊ? शास्त्रीय सिद्धांत आहे माऊली भाऊ. गाडे गाडे विठाला विठाला. हो, अहो एवढी गोष्ट आपण करतो. का करतो आपण? कारण आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी. मग आपण प्रयत्नही करतोय, आपली अपेक्षा ही चांगली आहे. अपेक्षा चांगली नाही का? आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं, सुख प्राप्त व्हावं ही अपेक्षा चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे. मग अपेक्षा ही चांगली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करतोय? प्रयत्न करतोय. कारण शास्त्रीय सिद्धांत काय सांगतो की एखादी गोष्ट जर मिळवायची असेल, ती जर इच्छा चांगली असेल आणि त्याच्यासाठी जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल तर ती गोष्ट तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. आता मला सांगा,
भेंडाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. भेंडाळकर ग्रामस्थ मंडळींना लखमापूरला जर कीर्तनाला यायचं असेल आणि त्यांनी जर ठरवलं की लखमापूरला कीर्तनाला जायचंय असं त्यांनी म्हणून त्या ठिकाणी जमेल का? कीर्तनाला जायचं असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना कीर्तनाला येता येईल का? नाही. त्यांना जर या ठिकाणी कीर्तनाला यायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागेल? प्रयत्न करावे लागतील. काय करावं लागतील? प्रयत्न करावे लागतील. एखाद्या माणसाने ठरवलं की लखमापूरला आपल्याला कीर्तनाला जायचं, मग कीर्तनाला जायचं ठरवल्यानंतर त्यांनी काय केलं? त्याच्याकडे गाडी नव्हती. काकाभाऊ त्याच्याकडे गाडी नव्हती. मग त्याने काय केलं? शेजारच्याकडे गेला आणि त्याला म्हटले, का हो त्या लखमापूरला मारुती मंदिरात सप्ताह चालू आहे, म्हटले आपल्याला कीर्तनाला जायचं. तो म्हणला मग, म्हणले गाडी आहे का? म्हणे गाडी आहे. म्हणले मग चला कीर्तनाला. तो म्हणे गाडी आहे पण गाडीत काय नाही, पेट्रोल नाही. मग तो शेजारच्याकडे गेला, आणखीन दुसरीकडे गेला. त्याला विचारलं, म्हणले का हो त्या लखमापूरला मारुती मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे, आपल्याला कीर्तनाला जायचंय, गाडी आहे का? तो म्हणला गाडी आहे. तो मग पेट्रोल आहे का? तो पेट्रोलही आहे. म्हणजे मग चला कीर्तनाला. तो म्हणला गाडीही आहे पेट्रोलही आहे पण मुलगा चावी घेऊन कुठे गेलाय तो काय फोनच लागत नाही. मग तो त्या ठिकाणी तिसरीकडे गेला आणि तिसरीकडे गेल्यानंतर त्याने विचारलं, म्हटले लखमापूरला सप्ताह चालू आहे, कीर्तनाला जायचंय, गाडी आहे का? तो म्हणे गाडी आहे. पेट्रोल आहे का? म्हणे पेट्रोलही आहे. चावी आहे का? म्हटले चावी पण आहे. ते म्हणले मग चला कीर्तनाला. ती म्हणे पेट्रोल आहे, गाडी आहे, चावी आहे, पण मला गाडी चालवता येत नाही. तुम्हाला चालवता येते का? म्हटले मलाही चालवता येत नाही. मग कोणीतरी गाडी चालवणारा बघितला, गाडीला किक मारली आणि गाडी चालू करून ती या ठिकाणी येऊन पोहोचले. मग कीर्तनाला येण्यासाठी त्यांनी नुसती इच्छा ठेवली का? तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? प्रयत्न केले. म्हणून इच्छा असून सुद्धा चालत नाही, तुमचे प्रयत्न सुद्धा त्याला लागतात. विठ्ठल विठ्ठल. हो, मग आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं, सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी आपली इच्छाही चांगली आहे, आपले त्याच्यासाठी प्रयत्नही आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की प्रयत्न करून सुद्धा जर तुमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होत नसेल तर त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न हे चुकीचे असले पाहिजे. मला सांगा, जीवनामध्ये आपल्याला दुःख कशामुळे प्राप्त होतं? जीवनामध्ये आपल्याला दुःख कशामुळे प्राप्त होतं? तर जगद्गुरु तुकोबाराय तेच म्हणतायत की नेमकं दुःख कशामुळे होतं हे आधी शोधा, मग त्याच्यावरती पर्याय शोधा. विठ्ठल विठ्ठल. हो, मग आपल्याला दुःख का प्राप्त होतं? तर आपण जन्माला येतो हेच दुःखाचं मूळ कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, जन्म आणि मृत्यू यामधला जो प्रवास आहे त्याला काय म्हणतो आपण? जीवन म्हणतो. आणि ते जीवन जगत असताना जन्म आणि मृत्यू हेच काय आहे? आपलं जीवन आहे आणि ते दुःखाचं काय आहे? कारण आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आपण जन्माला येतो हेच दुःखाचं काय आहे? मूळ आहे. मग हेच त्या ठिकाणी काय करायचं? खोडून काढायचं. जन्माला येणंच त्या ठिकाणी काय करायचं? गर्भवासच चुकवायचा. गर्भवास चुकवला तर काय होईल? त्या ठिकाणी आपली सर्व झंझट खतम होऊन जाईल. जन्माला जर आपण आलोच नाही, गर्भवासात आपण जर आलोच नाही तर आपला जन्मही होणार नाही, आपल्याला जीवनही प्राप्त होणार नाही आणि आपल्याला मृत्यूही प्राप्त होणार नाही. म्हणजे आपल्याला दुःखही प्राप्त होणार नाही आणि सुखही प्राप्त होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करायचंय? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की तो गर्भवास चुकवायचा. मग गर्भवास चुकवणं एवढं सोपी गोष्ट आहे का? गर्भवास चुकवणं, आतापर्यंत गर्भवास कुणी चुकवलाय का? तर गर्भवास चुकवलाय. कुणी चुकवलाय? अहो, एक पठ्ठ्या गर्भवास नको किंवा जन्म नको म्हणून आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिला. काय नाव होतं त्यांचं? सुकाचार्य. काय नाव होतं त्यांचं? सुकाचार्य. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले. 12 वर्ष गर्भ राहिल्यानंतर त्या आईला अतिशय त्रास होऊ लागला. त्या आईने आपल्या पतिदेवाला विनंती केली, म्हटले 12 वर्ष झाले माझ्या पोटामध्ये गर्भ आहे, मला त्याचा त्रास होतोय,
याच्यावरती काहीतरी तुम्ही विलाज करा. त्यावेळेस शुकाचार्यांचे वडील ते म्हणतायत की हे माझ्या खातं नाही, हे माझं काय आहे, खातं नाही, हे काम हेड ऑफिसचं आहे, मी हेड ऑफिसला कळवतो. मग त्या ठिकाणी स्वामी त्या ठिकाणी काय करतात, भगवंताची स्तुती करतायत. भगवंत त्या ठिकाणी येत आहेत आणि भगवंत त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंताच्या सर्व प्रकार लक्षात येतोय. आणि हा प्रकार लक्षात आल्यानंतर भगवंत म्हणतायत की कोणीतरी जन्म मृत्यूच्या दुःखाला कंटाळून हा निर्णय घेतलाय. म्हटलं कोणीतरी जन्म मृत्यूच्या दुःखाला कंटाळून हा निर्णय घेतलाय. हा निर्णय मला जर बदलायचा असेल तर मला त्यांच्याशी काय करावं लागेल, संपर्क साधावा लागेल. मग त्या ठिकाणी देव शुकाचार्यानं म्हणतायत की शुकाचार्य बाहेर या. अहो 12 वर्षापासून तुम्ही या गर्भामध्ये आहात, तुम्ही बाहेर या. शुकाचार्य म्हणले देवा या ठिकाणी राहिलेले बरं, या ठिकाणी राहिलेलं बरं, बाहेर येणं नको, कारण बाहेर एवढं प्रदूषण झालेलं आहे, मला इथं जास्त चांगलं वाटतंय. विठ्ठल शुकाचार्य असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतायत की शुकाचार्य तुम्हाला जन्म मृत्यू जर नको होता तर तुम्ही गर्भामध्येच यायला नको होत. तुम्ही आता गर्भामध्ये आलात ना तर तुम्हाला जन्म हा घ्यावाच लागेल. मग त्या ठिकाणी देव विनंती करतायत आणि शुकाचार्य गर्भामधून बाहेर येत आहेत. म्हणजे गर्भामध्ये आल्यानंतर आपल्याला जन्म हा ठरलेला आहे. मग गर्भवास जर चुकवला तर आपला जन्मही होणार नाही आणि आपल्याला दुःखही होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की हा गर्भवासच चुकवायचा. मग हा गर्भवास कसा चुकवायचा, कारण हा गर्भवास जर आपल्याला चुकवायचा असेल तर आपल्याकडे काहीतरी जोडी असली पाहिजे. आपल्याकडे काय असली पाहिजे, कशाची तरी जोडी असली पाहिजे. मग ती जोडी कोणती आहे, गर्भवास जर चुकवायचा असेल तर त्याच्यासाठी जोडी कोणती आहे, जगद्गुरु तुकोबाराय त्याचं उत्तर देत आहेत अभंगाच्या प्रथम चरणात.
जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. तुमच्यासारखा आवाज मला देवाने द्यायला पाहिजे होतो. विठ्ठल हो. आणि लखमापूर गावचं एक विशेष आहे. विशेष काय आहे तर मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की परमार्थामध्ये मी आलो आणि परमार्थाची आवड जर मला कशामुळे लागली असेल, कोणामुळे लागली असेल तर ते लखमापूरची भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी. विठ्ठल विठ्ठल. आणि लखमापूरचे मी त्या ठिकाणी स्तुती म्हणून करत नाही बरं का, सांगत नाही, पण लखमापूरकर भजनी मंडळी हे आमच्यावरती आतापर्यंत गुणावरती प्रेम करत आले तर आहेच, पण आमच्या दुर्गुणावरती सुद्धा त्यावेळेस त्यांनी प्रेम केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अहो, गुणावरती कोणीही प्रेम करेल, गुणावरती कोणीही प्रेम करेल. आता आम्ही त्या ठिकाणी थोड्या चाली म्हणतोय, कीर्तन करायला लागलो, लोक आम्हाला बोलवतात आणि महाराजही म्हणतायत. तो गुण पाहून लोक आमचे आज त्या ठिकाणी स्तुती करत असतील. परंतु एक काळ असा होता की आळंदीला आम्ही नेटकच शिकायला गेलो होतो. आणि नेटकच आमच्या हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता, जास्त काही चाली येत नव्हते. पण तेव्हापासून हे गाव आम्हाला बोलवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बोलवण्याचा अधिकार तुम्हाला आहेच किंवा तुम्ही बोलवताय म्हणून आम्ही येतोय असंही काही नाही. पण एक सांगेल मी या ठिकाणी, दादा महाराज नाही आज या ठिकाणी, पण कधी जर तुम्हाला अडचण, आमच्या कीर्तनावरून काही जरी कधी अडचण आलीच तर जसं तुम्ही आज हक्कानं आम्हाला बोलवतात त्या दिवशी तुम्ही कॅन्सल सुद्धा करू शकतात. हा तुमचा हक्क आहे. विठ्ठल विठ्ठल हो. कारण आमच्या कीर्तनाने काही कमी अधिक व्हायला लागलं तरचा विषय आहे बरं का. म्हणजे तसं काही वाईट मानून घेऊ नका, पण हक्कानं जसं तुम्ही बोलवता आणि कॅन्सल करण्याचा हक्क सुद्धा तुम्हाला आहे, फक्त लखमापूरला बरं का. विठ्ठल कारण तुम्हाला सांगतो, माझं बालपणही गावात गेलेलं आहे आणि माझे मित्रमंडळी ह्याच गावातले होते, जास्त कुठं बाहेर नव्हतो. पण माझ्यापेक्षाही आमच्या बंधूंचं जीवन जास्त या गावामध्ये केलं आणि त्याचा जास्त संपर्क होता. विठ्ठल विठ्ठल हो. आजही संत भाऊ त्या काळचे काही माणसं आठवतात, पण ते खूप वेगळ्या मार्गाला गेल्यामुळे इथं नावही घेता येत नाही. विठ्ठल पण मला एवढं सांगायचं आहे की हे गाव अतिशय महाराज मंडळी असतील त्यांना आदर करणारं, त्यांचं प्रेम जपणारं हे गाव आहे. तुम्ही पुढच्या वर्षी कीर्तन द्यावं, बोलावं म्हणून मी ह्या गोष्टी बोलत नाही, पण वस्तुस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत
की गर्भवास जर चुकायचा असेल तर आपल्याकडे जोडी असली पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की कोणती जोडी करा, तर ऐशी जोडी करा. कोणती जोडी करा, तर रामकंठी धरा विठ्ठल विठ्ठल. हो, तर रामकंठामध्ये धारण करा. रामकंठामध्ये धारण करा म्हणजे काय करा? रामकंठामध्ये धारण करा म्हणजे काय करा? तर रामाचा फोटो गळ्यात घालायचा आणि गावागावी फिरायचं, याला नामकंठी धरा असं म्हणतात का? तर नाही. रामकंठी धरा म्हणजे त्याचं नामचिंतन करा. विठ्ठल हो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की ही जोडी जर तुम्हाला करता आली तरच तुमच्या जीवनातला दुःख किंवा गर्भवास तुमचा चुकवल्या जाईल. कशाने? फक्त नामचिंतनाने. फक्त नामचिंतनाने त्या ठिकाणी तुमचं सर्व काही दुःख मिटल्या जाईल. लोक म्हणाली, महाराज ही जोडी करायला पाहिजे का? ही जोडी करायला पाहिजे का? आम्ही आतापर्यंत ज्या जोड्या जमवल्यात ती जोडी इथे चालणार नाही का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आतापर्यंत तुम्ही कोणत्या जोड्या केल्या ते मला एकदा सांगा. जगद्गुरु तुकोबाराया, अहो बँकेमध्ये फिक्स 5 कोटी आहेत, खूप मोठा परिवार आहे, खूप मोठे बंगले आहेत, शहराच्या ठिकाणी 4-5 प्लॉट आहेत, जीसीपी आहेत, डंपर आहेत, भरपूर मोठा माझा परिवार आहे, पत्नी आहे, मुलं आहे, सर्व काही आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ती जोडी या ठिकाणी चालणार नाही. कारण ज्याचं बीजच त्या ठिकाणी क्षीण आहे ती जोडी या ठिकाणी चालणार नाही. अभंगाचं दुसरं चरण.
नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की ज्याचं बीजच क्षीण आहे त्याला फळं सुद्धा कसे लागतील तर क्षीणच लागतील. आपण जमिनीमध्ये जर शुद्ध बीज पेरलं तर त्याला फळं सुद्धा कसे लागतात तर शुद्धच लागतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. एखाद्याने जर जमिनीमध्ये करडई पेरली किंवा लावली आणि तो म्हणाला की मला अशी अपेक्षा आहे की याला बासमती तांदूळ लागले पाहिजे, शक्य आहे ही गोष्ट? अहो नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की बीज ज्याचा क्षीण, ज्याचं बीजच क्षीण आहे त्याला फळं सुद्धा कसे लागणार आहे तर क्षीणच लागणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की अशा जोडी त्या ठिकाणी चालणार नाही. त्याला फक्त राम नाम कंठामध्ये धारण करा, हीच जोडी कामाला येणार आहे. विठ्ठल विठ्ठल. राम नाम कंठामध्ये धारण कशा पद्धतीनं करायचं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नाव धड करा सहस्र नामाची. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नाव धड करा सहस्र नामाची जेने भव सिंधू उतरी पार. या ठिकाणी 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी नामाला नावेची उपमा देत आहेत. नाव धड करा. ज्या ठिकाणी आपण नदी ओलांडत असताना ज्या प्रमाणे ओढीत बसल्यानंतर नावेत बसल्यानंतर ती जशी आपल्याला पहिलं थिडाला घेऊन जाती त्या पद्धतीने हे नामरूपी नावेमध्ये बसल्यानंतर हा भवसिंधू सुद्धा आपण सहज तरून गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या नावेला काय असले नाही पाहिजे? छिद्र नसले पाहिजे. काय नसले पाहिजे? छिद्र नसले पाहिजे. मग छिद्र कोणतं आहेत? या देहरूपी नावेला कोणते कोणते छिद्र आहेत तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की काम क्रोध लोभ त्या ठिकाणी त्याचे छिद्र आहेत. ते छिद्र पहिले बंद करा. ते छिद्र बंद झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय होऊ तर या नामरूपी नावेमध्ये बसून आपण भवसिंधू त्या ठिकाणी तरून जाऊ. विठ्ठल आतापर्यंत त्या नावेमध्ये बसून नावरूपी नावेमध्ये बसून कोण तरलेत उदाहरणं भरपूर आहेत. वाल्या कोळ्यांचं उदाहरण पाहून घ्या, फक्त प्रल्हादांचं उदाहरण पाहून घ्या. सर्व संत चरित्र सुद्धा तेच सांगतंय. माझ्याकडे वेळ नाही, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की नाव धड करा सहस्र नामाची जेने भव सिंधुसु उतरी पार. मग तुम्ही नामचिंतन करा, पण नामचिंतन करत असताना चांगलं करा. मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया आम्ही नामचिंतन करायला तयार आहोत, त्याचं नाम कंठामध्ये धारण करायला तयार आहोत. पण नामचिंतन केल्यानंतर त्याचा काय फायदा होणार आहे? काय फायदा होणार आहे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही जर त्याचं नामचिंतन केलं तर जो काळ आहे ना तो काळ तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की तुम्ही जर त्याचं नामचिंतन केलं तर जो तो काळ आहे तो काळ तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. अहो जवळच नाही, पण तुम्ही जर नामचिंतन केलं तर त्या ठिकाणी नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा त्याला तुमच्या गावात आणि शिवापर्यंत सुद्धा येण्याची मुभा नाही, त्याला परमिशन नाही. मग जगद्गुरु तुकोबाराया पण तरीही आम्ही नामचिंतन करत असताना तो जर आला तर
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ही गोष्ट शक्यच नाही, तो येऊ शकत नाही, कारण त्याला येण्याची त्या ठिकाणी काय आहे तर मुभा नाही. पण तरीही जगद्गुरु तुकोबाराया चुकून तो जर त्या ठिकाणी आला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की चुकून जर तो आला, कारण चूक केल्यानंतर माणूस काय होतो गुन्हेगार होतो. काय होतो गुन्हेगार होतो. काळ त्या ठिकाणी जर चुकून आला तर तो तुमचा काय आहे गुन्हेगार आहे. मग गुन्हेगार म्हटल्यानंतर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. तो चुकून तुमच्या गावात आलाय, तुमच्याकडे जर आला असेल त्याला एक शिक्षा ठरलेली आहे. कोणती? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाह्या माग करायचं आणि काय करायचं, तो काळ जर चुकून आला तर हाना तोंडावरी. भाता भरा हरी रामबाणे ज्ञानेश्वर.